राखीचा सण जवळ आलेला आहे. आपल्या भावासाठी कशी मस्त इन्स्टंट रसमलाई तुम्ही बनवू शकाल, आज मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे. झटपट बनणारी, बाजारातून न आणता घरच्या घरी कशी तयार करू शकाल, आज मी सुरुवात करते आहे. चला इथे जास्त बडबड न करता मी लगेच सुरुवात करते आहे. इथे कढईत थोडंसं पाणी घालून मी दूध इथे तापवायला घेतलेलं आहे. इथे मी साधंच दूध वापरलेलं आहे. फुल क्रीम मिल्क वगैरे मी काही इथे वापरलेलं नाही आहे. इथे बघा दूध तापल्यानंतर थोडं दूध मी साईडला काढून ठेवते आहे. आता पुढे सांगणारच आहे मी ते कशाला काढलेलं आहे. बघा इथे थोडंसं दूध इथे आटवायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण दुसरं काम करून घेऊया. इथे बघा काढलेलं दूध मी एक अर्धा वाटी दूधमध्ये मी कस्टर्ड मिक्स करते आहे. बघा कस्टर्ड मिक्स करते आहे, त्याच्याने खूप छान क्रीमी टेक्स्चर येणार आहे. रसमलाईवर बघा चीज स्लाइस ठेवलेले असतात, तर ते चीज स्लाइस या कस्टर्डमुळे बनतील आहे आपले. एकदम क्रीमी टेक्स्चर येणार आहे आणि रंग पण खूप सुंदर, फ्लेवर पण खूप सुंदर लागणार आहे. चला तर हे साईडला ठेवून देऊ आणि पुढे काय करायचं ते बघू. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. लम्स बिलकुल ठेवायचे नाही आहे. इथे बघा उरलेल्या साध्या दुधामध्ये मी इथे मिल्क पावडर मिक्स करून घेतलेला आहे. मिल्क पावडर कोंबट याच्यात मिक्स करा, अजिबात गुठळ्या येणार नाही. आता बघा हे जे कस्टर्डचं दूध आहे, इथे या दुधात एक 2-3 चमचे मी साखर घालून घेतलेली आहे, जे आपण तापवायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता मी ही साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि जे वाटीत आपण कस्टर्ड मिक्स करून ठेवलेलं होतं ते मी इथे घालून घेते आहे. इथे गोडाचं प्रमाण तुम्हाला जसं गोड आवडतं त्या हिशोबाने घालून घ्या. इथे बघा कस्टर्ड इथे आता एका हाताने कस्टर्ड घालत लगेच ढवळत राहायचं आहे. तुम्ही इथे स्पॅट्युलाने सतत ढवळत राहा, कारण त्याच्याने लम्स तयार होतील आहे आणि घट्ट व्हायला येतं दूध लवकर. तर जास्ती लम्स नको व्हायला इथे, म्हणून सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. दूध लगेच घट्ट व्हायला होईल आहे. बघा तुम्हाला लक्षात येत असेल आहे, दूध लगेच घट्ट होतं कस्टर्ड टाकल्याने. इथे बघा व्यवस्थित कस्टर्ड शिजवून घ्यायचे आहे. एक बबल्स येतपर्यंत आपल्याला इथे कस्टर्ड शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटच लागतं, इथे जास्त वेळ लागत नाही. पूर्ण क्रीमी टेक्स्चर येणार आहे, यामुळे आपल्या रसमलाईला खूप छान लागणार आहे. बघा व्यवस्थित घट्ट झालेला आहे आणि थंड होतपर्यंत ही अजून घट्ट होणार. त्यामुळे हे इथे बघा एकदम क्रीमी दिसत आहे. एकदम थंड झाल्यावर बघा कसं स्मूथ झालेलं आहे. इथे कस्टर्ड आता पूर्णपणे शिजलेला आहे. थंड होऊन द्यायचं आहे. आता याला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊ शकतो. बघा आता हे जे दूध होतं याच्यात मिल्क पावडर मिक्स केलं होतं. यात पण एक चमचा किंवा 2 चमचा तुम्हाला जसं गोड हवं आहे, मी पुन्हा एकदा सांगेन, तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं तुम्ही साखर इथे घालून घेऊ शकता. आणि या कस्टर्डला मॅच होईल असं मी आता थोडंसं फूड कलर इथे टाकून घेतलेलं आहे. कस्टर्डच्या रंगाचंच हे दूध व्हायला हवं म्हणून. आता बघा मी इथे ब्रेड घेतलेले आहे आणि त्याला असं काठाच्या वाटीने कट करून घेते आहे. राऊंड शेपमध्ये तुम्हाला इथे स्क्वेअर शेप, रेक्टँगल शेप द्यायचा असेल तो तुम्ही देऊन घेऊ शकता. असे मी छोट्या साईजचे ब्रेड होतं, तर एक वाटी असं कट करून मी इथे स्लाइस बनवून घेतली आहे राऊंड शेपचे. रसमलाई जनरली राऊंड शेपमध्ये असते. इथे मी बघा आता सेट करून बघते. मी इथे केक टिन मध्ये सेट करणार आहे. 2 ते 3 तास आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. तर बघा मी इथे सेट करून बघितलं, मला अजून स्लाइसची गरज वाटली तर मी ते अजून करून घेतलं. आता बघा हे जे साधं दूध होतं त्यात आपल्याला स्लाइस डिप करायचे आहे आणि टिन मध्ये सेट करत जायचं आहे. बघा या हिशोबाने सेट करून घेतले आहे. बघा 4 स्लाइस एक साथ मावलेले आहे. आता एक लेयर आपण कस्टर्डची इथे पसरवून घ्यायची आहे. बघा रसमलाईवर जनरली चीज स्लाइस ठेवलेले असतात, तर हे आपण कस्टर्ड टाकल्यामुळे ते चीज स्लाइसचं इफेक्ट येणार आहे पूर्ण. बघा त्याच्यावर अजून एक 4 ब्रेडचे स्लाइस ठेवून घेते आहे. दुधात डिप करून घ्यायची आहे आणि बघा आता हे कस्टर्ड परत एकदा स्प्रेड करून घेते आहे. बघा वर पण सगळं कस्टर्डनी स्प्रेड करून घ्यायचं आहे, इवन सगळीकडे एकसारखं, आणि
ड्रायफ्रुट्सचं मी इथे बदाम आणि पिस्ता स्प्रेड करते. तुम्हाला अजून कुठले ड्रायफ्रूट स्प्रेड करायचे असतील आहे तर तुम्ही ते टाकून घेऊ शकता. आणि बघा आता जे दूध उरलेलं होतं मी हे वरून सगळं टाकून घेते आहे सगळीकडे, म्हणजे पूर्ण ब्रेडला ते व्यवस्थित सोक होऊन जाईल. पूर्ण ब्रेडमध्ये छान असे पूर्ण रसाळ होतील आहे. खूप छान झाली होती. सेट झाल्यानंतर खूप छान होते. 2 ते 3 तास इथे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचे आहे आणि मग तुम्हाला ते खायला घ्यायचे आहे. बघा इथे माझ्या जो रोज पेटल्स होते तर मी इथे लावून घेतलेले आहे. तुमच्याजवळ नसेल आहे तर तुम्ही ते सर्वपणे स्किप करू शकता. बघा आता सेट व्हायला ठेवून देते आहे मी फ्रीजला 2 ते 3. इथे लक्षात घ्या फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट करायला, फ्रीझरमध्ये नाही. बघा आता 1-2 तास झालेले आहे, सेट झालेली आहे व्यवस्थित रसमलाई. इथे बघा कट करून घेते आहे आणि तुम्हाला दाखवते. बघा कसं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे पूर्ण आणि पूर्ण रसमलाई एकदम छान सेट झालेली आहे. बघा व्यवस्थित स्लाइस उचलल्या गेलेली आहे पूर्ण. खूप छान त्याच्यात बघा खूप छान क्रीमी टेक्स्चर दिसत आहे. चीज स्लाइस ठेवल्यासारखंच अगदी टेक्स्चर आलेलं आहे. बघा खूप मस्त झालेली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाजारातून रेडीमेड न आणता घरगुती खूप छान लागणारी अगदी